मंत्री नितेश राणे यांनी झी24 तासच्या कार्यालयाला भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळी मंत्री नितेश राणे यांनी गणपती बाप्पाची मनोभावे आरती केलेली आहे आणि बाप्पाचं दर्शनही घेतलं। मंत्री नितेश राणे यांनी झी24 तासच्या कार्यालयाला भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे, मनोभावे आरती देखील केली आहे। यावेळी झी24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या हस्ते मंत्री नितेश राणे यांना भेटवस्तूही देण्यात आली आहे। झी24 तासच्या ऑफिसमध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आज आपल्याकडे खास मंत्री नितेशजी राणे आलेले आहेत। सर, स्वागत आहे आपलं झी24 तासमध्ये। नमस्कार। कोकणामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह कसा असतो ते दरवर्षी सगळे गण बघतात, तुम्ही आज बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे, काय गणेश भक्तांना सांगाल, काय साकडं घातलंय? मला असं वाटतं सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या झी24 तासच्या कार्यालयामध्ये मी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। आम्हा कोकणवासियांसाठी ह्याच्यापेक्षा मोठा सण नाही आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या गावाकडे आज गणपतीच्या दर्शनासाठी जातो। त्याच पद्धतीने आम्हीही सगळीकडे गणपतीचं दर्शन घेत असताना आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी आहे आणि त्या पदाच्या माध्यमातून माझ्या राज्याची सेवा आणि इथल्या जनतेची सेवा आणि त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी मी पार पडत असताना त्याचा पाठबळ आणि आशीर्वाद बाप्पांनी माझ्या डोक्यावर ठेवावा एवढीच प्रार्थना मी त्याच्याकडून करतो। सर, हा उत्साह पाहायला मिळतोय, मात्र दुसरीकडे यंदा कोकणवासियांचा जो अनेक वर्षांचा मुद्दा आहे मुंबई गोवा महामार्गाचा, तो सुटलेला नाही आहे। यावर्षी तर अनेक सोशल मीडिया स्टार्सने त्या पद्धतीचे गाणे देखील शेअर केले, रील्स बनवलेले। हा मुद्दा का सुटत नाही आहे? किती दिवस आणखी कोकणवासियांना? मी कधी कोकणात गेलात त्या रस्त्यावर तो प्रश्न आहे माझा। तुम्ही मोजके 4-5 काही भाग दाखवाल आणि सांगाल की प्रश्न सुटलेला नाही, म्हणजे प्रश्न सुटलेला नाही असं कुठे नाही आहे। त्या रील स्टारांचं जे काय आहे त्यांना सांगितलं पाहिजे की ठीक आहे, काही भागातले जे विषय आहेत ते जमिनी संदर्भात आहेत आणि आम्ही नाही बोलत की आम्ही 100% रस्ता पूर्ण केलेला आहे, पण गेल्या वर्षीपेक्षा परिस्थिती चांगली आहे। चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे आणि म्हणून आपण करत करत पुढच्या वर्षी या रील स्टारांना जेव्हा आमचे चांगला रस्ता होत असेल तेव्हाही चांगले रील बनवायला आपण विनंती करावी असे आपल्या माध्यमातून त्यांना सांगेन। मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, त्यांचं उपोषण सुरू आहे आझाद मैदानावर आणि त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। सरकार कधीपर्यंत तोडगा काढणार आहे? काय सरकारच्या पातळीवरती प्रयत्न होत आहेत? असं आहे की जरांगे पाटलांची आमची जुनी ओळख आहे। तो तसा एकदम प्रामाणिक कार्यकर्ता आहे। त्याला प्रामाणिक वाटतं की मराठा समाजाचं भलं व्हावं, आरक्षण मिळावं, मराठा मुलांना मुलींना त्या पद्धतीने रोजगार आणि संधी, ही त्याची प्रामाणिक भावना आहे। पण आज आपल्या राज्यामध्ये शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, भारतीय जनता पक्षाने शिंदेसाहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा 10% मराठा आरक्षण दिलेलं आहे। ते पण कुठल्याही आरक्षणाला हात न लावता, 1% कोणाचं आरक्षण कमी न करता आपण 10% आरक्षण दिलेलं आहे। आता त्याच्या व्यतिरिक्त अगर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल किंवा दुसरं तर सरकारकडून उपसमिती स्थापन आहे, विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांचा चांगला संवाद सुरू आहे। पण जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर सरकार किंवा प्रामुख्याने आमच्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचीच अगर बदनामी करण्याचं कोण कार्यक्रम करत असेल तर मला असं वाटतं ती सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे। कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे, तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत तिथे हे लोकांना राहण्याविण्यासाठी कोण सोय करतो आहे, या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे। म्हणून समाजाबद्दल सरकारची भावना अतिशय सरळ चांगली आहे की बाबा आम्हाला मराठा समाजाला सहकार्य करायचं, मराठा समाजाची उन्नती झाली पाहिजे, ही भूमिका आमची सगळ्यांचीच आहे। 14 ते 19मध्ये जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते तेव्हाही मराठा समाजाला आरक्षण द्या, ते पण टिकणारं दिलेलं। मग उद्धव ठाकरे सारखा चपट्या पायाचा मुख्यमंत्री राज्यात आला आणि असलेलं आरक्षण घालून टाकलं, मग परत आमचं सरकार आलं। म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून जे टिकणारं आरक्षण जे आहे ते आम्ही समाजाला देणारच, तो आमच्या समाजाचा हक्क आहे। पण
अन्य गोष्टी अगर काय होत असतील तर त्याच्यावर सरकार म्हणून आमचं बारीक लक्ष आहे. तुम्ही 10% आरक्षणाचं म्हणताय, पण ते ओबीसीतनं मुख्यतः ओबीसीमध्ये समावेश करा आणि आम्हाला ओबीसीतनं आरक्षण हवं ही त्यांची ठाम भूमिका आहे. कसं देणार त्यांनी समजून सांगावं. तज्ज्ञ लोक आहेत, त्यांनी बसून सांगू का कसं द्यायचं ते. कोणाचं दुसऱ्याचं आरक्षण कमी करून अगर आम्ही आरक्षणाची जी 50% मर्यादा ओलांडून अगर तुम्हाला स्वतंत्र आरक्षण, टिकणारं आरक्षण जे कोर्टातून आज 1% आरक्षण आपलं कमी झालेलं नाही आहे, तसं आरक्षण तुम्हाला आम्ही दिलेलं आहे. हे काय माहिती आहे ना, पहिलं जेव्हापासून हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे तेव्हा पहिलं भाषेवर हिंदूंना तोडायला प्रयत्न केला, तो काय झालं नाही. मग मराठी, हिंदी हा प्रयत्न झाला. मग आता जातीवर आलेले आहेत. पण त्याच्याने काय होणार, आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना 18 पगड जातींना एकत्र करून केली. का केली? कारण इस्लामिक आक्रमण थांबलं पाहिजे. आपले मंदिरं तोडत होते, आपल्या माता भगिनींवर अत्याचार करत होते, म्हणून महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. आणि इथे आपण जाती जातीमध्ये भांडणं लावून आपण नेमकं कोणाला मदत करायला प्रयत्न करतोय ह्याचाही विचार करायला पाहिजे ना. कोण दाढी कुरवळत आपल्याकडे हलक्या चेहऱ्याने हसतंय ह्याचा विचार करायला पाहिजे. जाता जाता तुम्ही कायम चर्चेत असता, मात्र गेल्या काही दिवसांपासून वराह जयंतीच्या मुद्द्यावरनं तुम्ही चर्चेत आलात आणि विरोधकांनी मात्र तुमच्यावर कायम नेहमीप्रमाणेच टीका केली. कशा पद्धतीनं साजरी झाली वराह जयंती, काय प्रतिसाद होता? मुळात आपण एक हिंदू आहोत. आपण हिंदू असताना आपण अगर आपल्या देवी देवतांचा अगर जयंत्या साजऱ्या करत असू तर कोणालाच मिरची लागण्याची गरज नाही. वराह हा विष्णूचा 3रा अवतार आहे आणि म्हणून अगर मी आमच्या देवी देवतांचा अगर आम्ही जयंती साजरा करण्यासाठी एक हिंदू म्हणून अगर आम्ही पुढे येत असू तर मिरची लागण्याची काय गरज आहे? आम्ही बोलतो काय बकरे नका कापू, बकरा ईद नका साजरा करू असं बोलतो का आम्ही? ते तर उलटं चुकीचंच आहे ना. त्या पद्धतीने आम्ही मोहरमला असंच वागा असं बोलतो का? ईदला असेच कपडे घाला, काही गोष्टी लाऊडस्पीकर वाजव, हे सगळ्या गोष्टी बोलल्या तर चालतील का? आम्ही अगर दुसऱ्या धर्माबद्दल अगर काय बोलत नसू तर आमच्या धर्माबद्दल आमच्या देवांची जयंती साजरा करत असताना कोणी आपलं तोंड उघडू नये. नितेशजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही जी 24 तासची बातचीत केली.